और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। काय सांगाल की उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलेला आहे 5 तारखेला? मुळात ही जी बातमी आज सगळ्या माध्यमांवरती दिसते ती अत्यंत तथ्यहीन बातमी आहे। हा फरक आपण समजून घेतला पाहिजे की एका प्रक्रियेद्वारे कोर्टासमोर हजर होणे आणि समन्स दाखल करणे किंवा समन्स त्यांच्या नावाने निघणे यात फरक आहे। एखादा आरोपी जर सातत्याने गैरहजर राहत असेल तर त्याच्यासाठी समन्स निघतो, मात्र या प्रकरणामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचं परमनंट एक्झम्पशन कोर्टाने मंजूर केलं आहे, त्यामुळे त्यांचा समन्स निघालेला नाही आहे। ही जी बातमी चालवली जाते आहे ती तथ्यहीन आहे। महत्त्वाचं म्हणजे 5 तारखेला उद्धव ठाकरे साहेब हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची जी साक्ष आहेत ती नोंदवणार आहेत। या काही शिंदे जे आहेत त्यांना सुद्धा समन्स बजावला असं बोललं जात आहे। 6 तारखेला त्यांना कल्याण न्यायालयामध्ये बोलवलं। बघा, यातल्या कुठल्याच आरोपीला, जी माझी माहिती आहे यातल्या कुठल्याच आरोपीला समन्स बजावण्यात आलेले नाही आहेत। समन्सची प्रक्रिया ही गैरहजर वारंवार राहणाऱ्या आरोपींसाठी असते। यापैकी सगळे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना कोर्टाने एक्झम्पशन दिलेलं आहे। इथे हजर राहण्यापासून त्यांना माफी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना समन्स निघण्याचा प्रश्नच येत नाही। हे म्हणणं आपलं मात्र बरोबर आहे की दिनांक 6 तारखेला इतर जे आरोपी आहेत त्यांना कोर्टासमोर त्यांची साक्ष नोंदवायची आहे। कलम 313 CRPCचं, कारण की ही जुनी केस असल्यामुळे CRPC नुसार चालते आहे, त्यामुळे कलम 313 नुसार त्यांचं म्हणणं 6 तारखेला नोंदवलं जाईल। कशा संदर्भात? VC साठी VC वरनं घेण्यात यावं। VC साठी सगळ्याच आरोपींनी आपला आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि VC ही प्रक्रिया आहे की ज्यावेळेस एखादा आरोपीला इथपर्यंत येणं शक्य नसतं किंवा समन्स केस असतात, ही जी केस आहे ही समन्स केस प्रकारातली एक केस आहे, छोटी केस आहे, त्यामुळे येथे VC द्वारे प्रत्येकाचा जी साक्ष आहे ती नोंदवली जाऊ शकते। यापूर्वी ज्यावेळेस चार्जेस फ्रेम करायचे होते त्यावेळेस देखील बाकीचे जे सगळे आरोपी आहेत त्यांनी VC द्वारेच आपली जी चार्जेस आहेत ते फ्रेम करून घेतलेले आहेत। त्यामुळे आता उद्धव साहेबांनी इथे येणं किंवा इतर कुठल्या आरोपींनी इथे येणं हे काही तितकंसं खरं नाहीये आणि उद्धव साहेब 5 तारखेला येत नाहीयेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव साहेबांचं 313 रेकॉर्ड केलं जाईल। काय केस? 2009 सालाची एक केस आहे ज्यामध्ये स्टेजवरती व्यासपीठावरती जी माणसं उपस्थित होती त्यांच्या विरोधात एक आरोप केला गेला की कुठली सीडी वसंत डावखरे यांच्या संदर्भातली, तत्कालीन जे नेते होते या भागातले, त्यांच्या संदर्भातली एक सीडी प्रचार सभेदरम्यान चालवली गेली होती, त्या संदर्भातली ही केस आहे। आता सन्माननीय वसंत डावखरे सुद्धा हयात नाही आहेत, पण क्रिमिनल प्रोसिडिंगनुसार ही केस अजूनही चालू आहे। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।